नमस्कार, तुमचं स्वागत आहे मालवणी पर हॅशटॅग कोकण या आमच्या मालवणी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आमच्याकडे रविवार आणि रविवार असल्यामुळे आज आमच्याकडे मासे इल्ले सकाळी घराकडे. तर ते मासे होते तारले. तर मी तारले अशा पद्धतीने डोकी ठेवून सुटी केलेले आहेत. बघू शकता तुम्ही. स्वच्छ धुवून घेतलेले, त्याला मीठ लावलेलं झाले का 15 मिनटं झालेली आहेत. त्याच्यानंतर आपण वाटप काढतो. पारंपरिक पद्धतीने आपण आता बनवूचा, त्याच्यामुळे आपण वाटण काढतो. तर वाटण बघा, हे सुके मिरची, हे कोथिंबीरचे नुसते देठकेच वापरलेत. जर धणे असले असते तर कोथिंबीरचे देठके वापरले नसते. तर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे धणे असते तर तुम्ही कोथिंबीरचे नाही वापर केला तरी चालता. हे छोटे छोटे आल्याचे तुकडे आहेत, 7-8 तुकडे असे घातलेले आहेत त्याच्यात. तर आम्ही एका कांदा वापरलो नाही. त्याच्यानंतर ह्या ओल्या नारळाचा खोबरा तुम्ही बघू शकतात. हो नारळ, ओलो नारळ, ह्या ओल्या नारळाचा खोबरा आणि तिरपाळ 7-8, लसणीचे 5 पाकळे आणि ह्या अंबारी लाल तिखट. ह्या अंबारी लाल तिखट अशासाठी की आमका जेवण तिखट लागता, त्याच्यामुळे आम्ही त्या अंबारी लाल तिखट वापरलेला. जर तुमका जेवण तिखट लागत नसाल तर तुम्ही त्या जे मिरची तुम्ही फुगत घातलात, जे काही 10-15 मिरची तुम्ही फुगत घातलात त्या मिरचीत सुद्धा तुम्ही तुमचं काम करू शकता. त्यामुळे अंबारी लाल तिखट हे ऑप्शनल आहे. तुमका जर वाटलं तर तुम्ही यूज करू शकता. तर आता तुम्ही पुढची कृती बघा. आम्ही मिक्सर लावून घेते आणि मिक्सराक लावल्यानंतर मी तुमका आमटी कशी बनवतात ती दाखवते. तर अशा पद्धतीत मी चुलीवरती मातीचा भांडा ठेवलेला आहे आणि मातीच्या भांड्यात आता मी या सर्व फोडणी वगैरे काय न घालता वाटण ओतते. आणि वाटणात हवं तेवढं पाणी भरून घेतो, म्हणजे जेवढा हवा ना तेवढा पाणी देतो. तर आता मका जेवढा हवा ना तेवढा मी पाणी त्याच्यात घालून घेतलेलं आहे, बघू शकतात. आणि मका आमटी करूची आहे, त्याच्यामुळे मी याच्यात पाणी फक्त ॲड केलेलं आहे. आगी फुगतंय. आमच्या घराच्या बाजू पोरगे मॅच खेळत होतं, त्याच्यामुळे मागसून त्यांचं गोंगाट ऐका घेतात. आज रविवार असल्यामुळे त्यांना सुट्टी आहे आणि त्यांना सुट्टी असल्यामुळे ते आजच्या दिवसात त्यांना कोण अडवू शकता नाही. आणि माझं झील पण त्यांच्यात गेलो, त्याच्यामुळे ते त्यांचे आरडधड जास्त. तर तेही मी सोला टाकून घेते बघा. असा कशा करते तर सोलांच्या आतमध्ये पण अशी सोला जातात जास्त, म्हणजे डबल असतात. आणि ते करून घेतले. 7-8 सोला आहोत ही ढवळून घेते. आता माशाचा निस्त्याग करताना 2 पद्धतीने निस्त्याग करतात. एक तर काय लोक ह्या उकळून घेतात पूर्ण आणि नंतर त्याच्यात मासे टाकतात. आणि आम्ही बनवतो तसा की वाटणाबरोबरच आम्ही मासे टाकतो, म्हणजे ते जेणेकरून मासे जास्त शिजतील असे. आता ह्याच्यात आपण जेवढा होया आमटी पुरता तेवढा मीठ याच्यात ॲड करूचा. तर आपण एवढा मीठ होया, त्याच्यामुळे आपण एवढा मीठ ॲड करतो. आणि तुमची प्रतिक्रिया येऊ शकता की ह्या काळा काय. तर मालवणी जी घरं आहोत किंवा कोकणी जी फॅमिली आहे त्या फॅमिलींका माहीत असताना चुलीच्या पाट्यावरच आमची भिडा वगैरे असा ठेवलेला असता. जेव्हा होया तेव्हा आम्ही त्या धुवून यूज करतो. तर भिडा वगैरे आम्ही काय मुद्दाम तर असा वेगळा स्टँडला वगैरे लावलेला नसता. शक्यतो मालवणी कुटुंबात जी शेती वगैरे करतात किंवा ज्यांच्याकडे त्या भिड्यांचा वारंवार वापर होता अशा घरांमध्ये त्या भिडा चुलीच्या पाट्यावरच ते ठेवलेला असता. असा एक भिडा आणि माझ्याकडे गेल्लाप्प्याचा भिडा, अशी 2 भिडी ती बाजू ठेवलेली होत. तर ती तुमका हे बघा काळी दिसाक शकतात. तर ते का वाईट काय कमेंट करू नका. तर ती भिडी आहेत आणि मीठ आपण याच्यात घातलेला. आता आपण घालूया याच्यात मासे. तर मासे हे मी सगळे त्याच्यात घालतले, कारण आमका सगळ्यांका तेवढे होय. आणि शिवाय आमचं कुत्रो आणि ते कुत्र्याकसुद्धा आमच्या मासे आमटीतलेच घालूचे लागतात. त्याच्यामुळे आमच्याबरोबरच आम्ही त्याला शिजवून घालतो. आम्ही त्याच्यासाठी असा वेगळा नाही, फक्त चिकन जर आणला तर त्याचा पाय वेगळे उकळून त्याच्यात हळद वगैरे मिक्स करून घालतो. तर ह्या आता शिजायची आपण वाट बघूया. आणि ह्या शिजल्यानंतर आपलं पारंपरिक पद्धतीने तयार केलेला मालवणी निस्त्याग म्हणजे तारलेची आमटी तयार होतली. तर बघित राहा. अशा पद्धतीने आमची आमटी आता शिजता 10 मिनटं शिजा होई. फायनल लुक तुमका मी दाखवते, म्हणजे थंबनेलला लावते. ती आमटी शिजल्यानंतर कशी दिसत होती ती. आणि साधी सोपी मालवणी पद्धत असा. आणि आम्ही ज्या घरात खातो त्यात तुमका बनवून दाखवतो. अगदी तुमका वेगळ्या रेसिपीसाठी बनवून दाखवलेला नाही. त्याच्यामुळे विश्वास ठेवा की आम्ही जा बनवला ताच आम्ही खातलो असो. आणि
एवढं जास्त वेळ माझ्याकडे हातात मोबाईल धरून ठेवू असं नाही, त्याच्यामुळे सॉरी. तुमका पूर्ण उकाळताना वगैरे चव ह्या दाखवू शकत नाही ना. एकदम फायनल तुमका मी लूक दाखवते की ती आमटी आता कशी दिसतली ती नंतर. तर त्याच्याबद्दल सॉरी, मी तुमका पूर्ण व्हिडिओ तसं दाखवू शकले नाही, कारण माका परत दुसरा काम इला, त्याच्यामुळे मी दुसरं काम करतोय. तर सॉरी. तरी पण तुमका जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा, आवडीचं वाटलं तर शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.